पुण्यात 22 ऑगस्टला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात अनेक तरुणी सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या। पण याच कार्यक्रमावरून महाराष्ट्रात आता एक नवा वाद सुरू झालाय। या कार्यक्रमापूर्वी झालेला एका कॉलेजमधला वाद चित्रपट हिट करण्यासाठी घडवून आणल्या जाणाऱ्या वादाप्रमाणे एक स्टंट होता, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवून तपास करावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊ। पुण्यात 22 ऑगस्टला राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। पण त्यापूर्वी पुण्यातल्या एका महाविद्यालयात NSUI आणि अभाविपच्या तरुणांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला काँग्रेसचे बडे नेते या महाविद्यालयात तळ ठोकून बसलेले पाहायला मिळाले। तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी पैसे वाटल्याचे आरोपही भाजप नेत्यांकडून झालेत। त्यानंतर आता नवी मुंबई पोलिसांच्या ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळेला पुण्यातील कार्यक्रमाच्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थातच NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला। त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा प्रकार फक्त इव्हेंट गरम करण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तयार करण्यात आला होता। तसंच या कार्यक्रमासाठी पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलावल्याचा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। त्याचीही पोलीस चौकशी करतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। नवीन अशा मुक्तीच्या संदर्भात युवकांशी संवाद साधताय, दुसऱ्या बाजूला पुण्यात सुद्धा युवकांशी संवाद साधण्याचा एक कार्यक्रम राहुल गांधी घेत आहेत। काल रात्रीपासून पुण्यामध्ये मोठा गोंधळ सुद्धा पाहायला मिळतोय, धर्मकाड केली जाते असं सुद्धा बोलले। काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे। ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं। ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट आहे, आधी गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, मग राहुल गांधी त्या ठिकाणी येणार आहेत, 7-8 हजार त्या ठिकाणी खुर्च्या त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन जरी त्या ठिकाणी सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेस मधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे। आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे, कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींना आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही। त्यामुळे हा इव्हेंट आहे आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, तशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे, पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील। दुसरीकडे काँग्रेसनेही राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी झालेल्या गोंधळावरून काही आरोप केले होते। याबद्दल काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले होते की राहुल गांधींचा भाजपने इतका धसका घेतलाय की मोगलांच्या सैन्याला जसं स्वप्नातही संताजी धनाजी दिसत होते तसे भाजप नेत्यांना राहुलजी दिसत असावेत। मोदी शहांची झोप उडाली आहे। युवकांचा विशेषतः जेनझींचा प्रचंड प्रतिसाद राहुल गांधी यांना मिळतोय आणि याची भाजपला पोटदुखी आहे। त्यामुळे छात्रों की गूंज कार्यक्रम अयशस्वी व्हावा याकरिता नाक कापून अवलक्षण करण्याचा कालपासून प्रयत्न सुरू आहे। प्रयागराज येथेही युवकांना कार्यक्रमास येऊ नये म्हणून गटाराचं पाणी कार्यक्रम स्थळी सोडण्याचा उत्तर प्रदेश सरकारने उद्योग केला। आता पुणे येथे महाराष्ट्र सरकारतर्फे अनेक बंधनं घालण्यात आली आहे। त्यातही अभाविपची गुंडगिरी कालपासून पाहिली जाते। आता भाजपचे मुंबईचे नेते कालपासून कार्यक्रमाला बदनाम करण्यासाठी छातीपीट करतायत।
पण कितीही आदळापट करा, छाती पिटून अवलक्षण करा, पण ही जेनझी तुमचं नाक कापलं आहे हे देशात ओरडून सांगत राहील. त्यामुळे राहुल गांधी चले अपनी चाल, बाकी सांगायला नको, अशा शब्दात सचिन सावंत यांनी आरोप केलेत. एकूणच आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशी होणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता खरंच राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे वाटले गेलेत की नाही हे कधी समोर येणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पण एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल आणि राहुल गांधींच्या पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.